नमस्कार. ऑक्टोबर 2022 या महिन्यासाठीच्या अराउंड द मार्केटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ऑक्टोबर महिना हा खरं सांगायचं म्हणजे उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असतो, पण यावर्षी आपण उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तिन्ही ऋतू कदाचित एकाच महिन्यात अनुभवले आणि हे सांकेतिक वाटावं अशी आपल्या शेअर बाजाराची स्थिती होती. ऑक्टोबर महिना सुरू असताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक साधारणपणे 57,426 होता आणि आज तो बंद होताना 59,959च्या आसपास आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 2,500 अंशाची सेन्सेक्समध्ये वाढ दिसते, पण म्हणून हा महिना काही फार मोठा सकारात्मक होता अशातला भाग नाही. एखाद्याला हार्ट अटॅक यावा असा डाऊनफॉलही आपण यावेळच्या बाजारामध्ये पाहिला आणि त्याच वेळेला आनंदानं नाचावं किंवा आधीचा जर हार्ट अटॅक हा दुःखाने आला असेल तर आताचा आनंदाने यावा अशी सगळी परिस्थिती आहे. पण जसं हार्ट अटॅक विषयी म्हटलं जातं की तो नेमका का, कधी आणि कशामुळे आला हे कधीच सांगता येत नाही, अगदी नेमकी तशीच स्थिती ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारामध्ये होती. फार फार तर इतकंच म्हणता येईल की स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवरती फार मोठे फेरबदल झाले नाहीत आणि तरीही हे सगळे बदल होत होते. त्यामुळे याचं मूळ किंवा कारण हे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक घटकांमध्ये जास्त होतं असं म्हटलं तर हरकत नाही. म्हणजे म्हणतात ना की कुठंतरी काहीतरी होतं आणि कुठंतरी काहीतरी घडतं. म्हणजे मराठीमध्ये जसं त्याला आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी म्हणतात तशी ही गत होती. म्हणजे तिकडे ब्रिटनचा पंतप्रधान बदलला आणि इकडे आपला बाजार पडला किंवा सुधारला अशी जी गत आहे असा त्याचा अर्थ आहे. पण खरंच सांगायचं म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं आधी दणकून पडलेलं आणि नंतर उसळी घेत वाढलेलं मूल्य हे जितकं अनाकलनीय आहे किंवा जागतिक बाजारातले पेट्रोलचे किंवा तेलाचे भाव आणि त्याचे भाव बदल हे जितकं अनाकलनीय आहे तितकीच सगळी गणितं ही आत्ताच्या आपल्या बाजाराविषयी होती. आणि खरं सांगायचं म्हणजे अगदी अत्यंत थ्रिलिंग मॅचमध्ये आत्ताच्या T20च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं तशा पद्धतीने शेअर बाजारातली परिस्थिती आहे का हे बघण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि या पार्श्वभूमीवरती जेव्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजार कसा असेल याचा जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट पटकन लक्षात येते की एक गोष्ट नक्की की ऑक्टोबर महिन्या इतका फार मोठा वादळी बदल नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये होईल अशातली परिस्थिती नाही. आता अर्थातच हे विधान करत असताना रशिया युक्रेनबद्दल काहीतरी वेडवाकडं करणार नाही आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आता नव्यानं पुन्हा एकदा ताकद मिळाली आणि त्यांनी पक्षाची आणि सरकारची त्यांच्या मर्जीनुसार पुन्हा एकदा फेररचना केली आणि याच्यानंतर आता आपण किती जास्त ताकदवान झालोय हे दाखवण्यासाठी त्यांनी तैवान आणि त्याच्या बरोबरीने इतरही काही हालचाली केल्या नाहीत असं मी गृहीत धरतोय. कारण या सगळ्यामध्ये ओल्याबरोबर सुखही जळतं असं म्हटलं तर हे दोन्ही प्रश्न आपल्या देशाच्या सीमारेषांवरती येतात. आणि तसंही अगदी चीन रशिया किंवा चीन तैवान जरी सोडलं तरी सुद्धा आपल्या आजूबाजूचे जे शेजारी देश आहेत म्हणजेच पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, ब्रह्मदेश असेल, श्रीलंका असेल यांची आर्थिक राजकीय परिस्थिती पाहू जाता त्याचा आपल्याला फायदा किंवा तोटा झाला नाही तरी यांच्या भौगोलिक साहचर्यामुळे हेही वेडवाकडं पाऊल कोणाच्या तरी भरीला पडून उचलणार नाहीत ना याचा विचार करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये कदाचित संरक्षण उद्योगाशी संबंधित अशा कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करायची का असाही विचार करायला हरकत नाही. कारण शेवटी जागतिक अर्थकारण, जागतिक समाजकारण आणि त्याच्याच बरोबरीने जागतिक राजकारण याचा विचार अराउंड द मार्केटमध्ये करत असताना त्याचा तुमच्या माझ्या शेअर बाजारावर परिणाम काय होईल आणि त्यातून तुम्हाला आणि मला कोणत्या संधी उपलब्ध होतात याचाच विचार करणं क्रमप्राप्त आहे. आणि एकंदरीतच माझ्या अराउंड द मार्केटच्या आधीच्या काही भागांमध्ये आणि त्याचबरोबर माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या मध्येही वारंवार जी मी एक शक्यता वर्तवली होती त्याचंही सुतोवाच ऑक्टोबर महिन्यात झालं इकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आणि ते म्हणजे काही प्रमाणात का होईना पण एअर इंडिया आणि विस्तारा किंवा एअर इंडिया आणि एअर एशिया यांचं होऊ घातलेलं विलिनीकरण किंवा त्यांचं वाढतं साहचर्य. साहजिकच याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, पण एकंदरीतच ज्या पद्धतीनं या बाबतीतल्या किंवा या संदर्भातल्या काही बातम्या तुटक आणि त्रोटक स्वरूपात का होईना पण आपल्या मीडियामध्ये येत आहेत त्याच्यावरती मीडियावर किती विश्वास ठेवायचा आणि त्यातही सोशल मीडियावर किती विश्वास ठेवायचा असे प्रश्न त्यांच्या जागी योग्य वाटत असले तरी सुद्धा या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालेल असं वाटत नाही.
साहजिकच आज मितीला एअर इंडिया, एअर एशिया किंवा विस्तारा यातली कोणतीच कंपनी आपल्या बाजारामध्ये नोंदणीकृत किंवा लिस्टेड नाही याचं मला पुरेसं भान आहे. पण त्या निमित्तानं सिव्हिल एव्हिएशन आणि एकंदरीतच टुरिझम याच्यावरती काय सकारात्मक परिणाम होतील याचा विचार होईल. कारण आता जेट एअरवेज खरोखरच आपलं कामकाज कधी सुरू करेल अशी चर्चासुद्धा आपण करणं थांबवलंय, ही त्याची परिस्थिती आहे. स्पाइस जेट हे म्हणजे कधीतरी त्यांना परवानगी मिळाली या बातमीपेक्षा सुद्धा त्यांच्या अनेक अडचणींकरताच सध्या चर्चेमध्ये आहे. इंडिगो चर्चेत नाही हीच चर्चेची बाब आहे, अशी ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच जगभरामध्ये पर्यटन आणि टुरिझमची परिस्थिती सुधारत असताना आपल्या देशातल्या सिव्हिल एव्हिएशनलाही आणि मगाच्या कारणांमुळे मिलिटरी एव्हिएशनलाही काही प्रमाणामध्ये चालना मिळेल का याचा विचार केला पाहिजे. स्थानिक राजकारणाचा विचार करत असताना वेदांतच्या पाठोपाठ आता टाटाचाही एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची राजकीय म्हणून कितीही चर्चा केली तरी त्याचा एकंदरीतच शेअर बाजारावरती काही परिणाम होईल अशातली परिस्थिती नाही. कारण जोपर्यंत हा प्रकल्प भारतात आहे तोपर्यंत काही फारशी गंभीर परिस्थिती आपल्या बाजारावरती येईल अशातला परिणाम नाही. फॉक्स किंवा टाटा हे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये जाणं हे म्हणजे चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर किंवा रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर चीन आणि रशियामधली विदेशी गुंतवणूक काढून घेण्याजोगा प्रकार आहे असं नाही. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुलना करणं केवळ चुकीचंच नव्हे तर बाजाराच्या दृष्टीने समर्थनीयही नाही याचाही विचार अराउंड द मार्केटच्या या भागामध्ये केला पाहिजे. एकंदरीतच म्युच्युअल फंडांमध्ये होत असलेली सकारात्मक हालचाली किंवा घडामोडी हाही नोव्हेंबर महिन्याच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक असा संकेत किंवा सिग्नल आहे. केवळ त्याची SIP मध्ये झालेली वाढ अशातला भाग नाही, पण ऑक्टोबर महिन्यात एका पाठोपाठ दोन वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसेसनी आपले NFO बाजारात आणणं ही गोष्ट एक सकारात्मक आहे. आणि त्याचबरोबरीनं नव्यानं खरेदी करण्याचा संकेतही जो आत्ताच्या दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी मिळाला तोही बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. धनत्रयोदशी या एका दिवशी किती मोठ्या प्रमाणावरती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांनी किंवा नागरिकांनी सोन्याची खरेदी केली हा जर विचार लक्षात घेतला तर लोक निदान आपल्या जवळचा पैसा या ना त्या स्वरूपामध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंच्या पलीकडे जात कोणत्या तरी गोष्टीवरती खर्च करू इच्छितात. हा त्यातनं मिळणारा संकेत हा बाजारासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्याच वेळेला साधारणपणे सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीचे बरेचसे निकाल ह्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 8 ते 10 दिवसांमध्ये जाहीर झालेले असतील. TCSनं आधीच 8 रुपये इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. याच्या पाठोपाठ एशियन पेंट्सची ही कामगिरी चांगली येते. असे रिलायन्सच्या सकट ज्यांनी एक स्थिर निकाल दिलेले आहेत. अशा जर निकालांची परंपरा येत्या आठवडाभरात चालू राहिली किंवा सुरू राहिली तर त्या दृष्टिकोनातनं बाजाराचा नोव्हेंबर महिन्याचा विचार करणं हे अत्यंत संयुक्तिक जाईल. पण एक गोष्ट मात्र इथे लक्षात ठेवली पाहिजे की ज्या प्रमाणामध्ये भारतीय बँकांनी विदेशी चलनामधले व्यवहार करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली होती त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती आता सुरुवात झाली आहे असं दृश्य आज मितीला तरी नाही. आणि त्यामुळेच रुपया आणि डॉलर यांच्या एकमेकांच्या परिवर्तनाचा दर याचाही विचार करावा लागेल. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले. या घटनेचा फारसा मोठा परिणाम भारतीय अर्थकारणावरती किंवा भारतीय शेअर बाजारावरती आणि तोही ताबडतोबीनं होईल अशातला भाग नाही. कारण त्यांच्या निवडणुकीतनं दोन गोष्टी आपल्याला जागतिक राजकारणाच्या दृष्टीने लक्षात घ्याव्या लागतील. आज मितीला जागतिक राजकारणामध्ये ब्रिटन ही महत्त्वाची सत्ता नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातही त्यांच्या देशाच्या अलीकडच्या काळाचा राजकीय इतिहास बघितला तरी कोणतीही व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान असली तरी ती फारशी अमेरिकन दबाव झुगारून देते असं दृश्य नाही. एकीकडे मोदींनी पहिल्याच दिवशी सुनक यांच्याबरोबर केलेली चर्चा आणि त्यातनं वेगवेगळ्या करारांना मिळालेली चालना हा जितका एक महत्त्वाचा घटक आहे तितकंच भारताबाबत वादग्रस्त विधानं करणारी व्यक्ती ही सुनक यांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाच्या पदावर आहे याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणजे एकंदरीतच ज्याला आपण इक्विडिस्टन्स असं म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती ऋषी सुनक आपल्या देशाबद्दल वापरू शकतील अशी निदान नजीकच्या भविष्यकाळाची ग्वाही वाटते.
अशा परिस्थितीमध्ये ब्रिटनमधल्या घटना, अमेरिकेमधल्या घटना, एकंदरीतच युरोपमधल्या घटना, यापेक्षा सुद्धा चीन आणि रशियामधल्या घटना याकडे जास्त लक्ष देणं हे आपल्याला महत्त्वाचं ठरेल. आणि हाच खरं सांगायचं म्हणजे ऑक्टोबर 2022 या महिन्यासाठीच्या अराउंड द मार्केटचा गाभा आहे. परंतु एक गोष्ट नक्की की ऑक्टोबर महिन्यामध्ये एकंदरीतच ज्या पद्धतीचे हिटस्ट्रोक्स आपल्या बाजाराने पाहिले त्या पद्धतीचे स्ट्रोक्स किंवा आघात हे नोव्हेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळतील अशी आजमितीची तरी परिस्थिती नाही. या आशावादी संकेताबरोबरच हा व्हिडिओ इथेच पूर्ण करण्याची मला मुभा असावी. मनःपूर्वक धन्यवाद.